नमस्कार दर्शको, उजनी धरणाच्या डेली अपडेटमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज 31 ऑगस्ट रविवार सकाळची उजनी धरणाची अपडेट आपण पाहणार आहोत। वीर धरणातून काल जो विसर्ग होता तो कमी करण्यात आलेला आहे, तो किती केला व पुढील अपडेट सर्वच जाणून घेण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती, अशाच प्रकारच्या धरणाच्या अपडेट व सर्व शेतीविषयक महत्त्वपूर्ण बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी यापुढे आपण लवकरच चालू करत आहोत। त्यासाठी आपण A10 मराठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व लाईक करायला अजिबात विसरू नका। वीर धरणातून नीरा नदी पात्रात परवा रात्रीपासून विसर्गात वाढ करण्यात आली होती। ती जवळपास 7000 क्युसेक्स विसर्ग येत होता, तर तो काल दुपारपासून 2650 क्युसेक्स करण्यात आलेला आहे व काल सायंकाळी उजनीत जी आवक येत होती 14351, ती आज सकाळ 11067 क्युसेक्स आहे। म्हणजे काल सायंकाळपासून आवक पुन्हा कमी झाली आहे। मात्र रात्री उजनीतून पाणी भीमा नदीपात्रामध्ये वाढवण्यात आलेले आहे। आज सकाळच्या उजनी अपडेटनुसार सध्या उजनीतून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहगाव उपसा सिंचन 60 क्युसेक्स, कॅनॉल 400 क्युसेक्स, तर आजची धरणाची टक्केवारी 105.47% आहे। इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की 105.6% घरात ज्यावेळेस धरण जात आहे त्यावेळेस गेल्या वेळेसही आलेला विसर्ग जसाच्या तसा जवळपास सोडून पूर नियंत्रणाच्या दृष्टीने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडला। तर परतीचा पाऊस आणि राहिलेला 1.5 महिना शेष पावसाळा या दृष्टीने वरून जर आवक दौंडकडून आणखीन वाढू लागली तर आणखीनही विसर्ग वाढू शकतो। त्या बाबतीत सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे। तर उजनी धरणात आजचा एकूण पाणीसाठा हा 120.16 TMC असून यातील उपयुक्त पाणीसाठा 56.51 TMC झालेला आहे। तर उजनीतून काल सकाळी जी 10,000 क्युसेकची आवक सोडण्यात येत होती त्यामध्ये आज वाढ करून ती रात्रीपासून वाढ केलेली आहे। त्यामध्ये 15,000 क्युसेक्स विसर्ग सध्या भीमा नदीपात्रात सोडला जात आहे। हा 15,000 क्युसेक्स व वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 16,600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या उजनीतून भीमा नदीपात्रात सोडला जात आहे। पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बातमीसाठी एक लाईक अवश्य करा।